मानवी जीवन हे सत्य शोधण्याचा प्रवास आहे. प्रत्येकजण आपल्या मार्गाने आत्मज्ञान, मोक्ष किंवा परमेश्वराची अनुभूती मिळवून पाहतो. या प्रवासात दोन प्रमुख साधना नेहमीच समोर येतात: भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. हे दोन्ही मार्ग वेगळे दिसले तरी शेवटी माणसाला एकाच गंतव्याकडे नेतात: आत्मज्ञान आणि परमेश्वराशी एकरूप होणं. भक्ती मार्ग म्हणजे भावनेचा मार्ग. या मार्गात माणूस देवावर अपार प्रेम करतो, त्याच्याशी नातं जोडतो. प्रार्थना, कीर्तन, जप, नामस्मरण, पूजा, भजन या सर्व साधना भक्तिमार्गाचे घटक आहेत. भक्तीमध्ये तर्काची गरजच नसते, तर श्रद्धेची आवश्यकता असते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मीराबाई, रामदास स्वामी यांच्यासारख्या संतांनी भक्तिमार्गाची किमया जगाला दाखवली. भक्ताच्या हृदयात देवासाठी प्रेम, समर्पण असलं की त्याला वेगळ्या ज्ञानाची गरज भासतच नाही. ज्ञानमार्ग हा विचारांचा मार्ग आहे. या मार्गावर चालणारा साधक शास्त्रांचा अभ्यास करतो, आत्म्याचं स्वरूप जाणतो, जीवन आणि मृत्यू यामागचं सत्य शोधतो. तो प्रश्न विचारतो, शंका घेतो, त्यांची उत्तरं शोधतो. उपनिषद, वेदांत, गीता या ज्ञानमार्गाचं मूळ आहे. आद्य शंकराचार्यांनी ज्ञानमार्गाला महत्त्व दिलं. त्यांचं म्हणणं होतं की आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. हे समजलं की मोक्ष मिळतोच. या दोन मार्गांची तुलना केली तर भक्तिमार्ग हृदयाचा आणि ज्ञानमार्ग बुद्धीचा वाटतो. पण खरं पाहिलं ना तर दोन्ही मार्ग एकमेकांना पूरकच आहेत. हृदयात भक्ती असेल पण विचार नसेल तर आंधळा विश्वास निर्माण होतो. तसंच विचार असेल पण भक्ती नसेल तर मात्र अहंकार वाढतो. आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रवासात या दोन्हींचा समतोल आवश्यक आहे. जसं की नदीच्या दोन काठांना पूल जोडतो, तसंच भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही एकत्र आल्यावरच आत्म्याला परमेश्वराशी एकरूप होता येतं. आणि म्हणूनच संतांनी म्हटलं आहे, ज्ञानाविना भक्ती आंधळी, भक्तीविना ज्ञान ओथळ. मनुष्याला खरी शांती, आनंद आणि सत्य या दोन मार्गांच्या संगमातून मिळतात.